हाच हा हेच होते. का रे बाबा, कोणी नवीन दिसलं म्हणजे काय भीक मागाय सोडणार नाही काय? तुम्ही मला काय म्हणले हो? तुमच्या मुलाचे पेपर आहे म्हणून पैसे पाहिजेत ना तुम्हाला? जाऊ दे आता ताई. अहो म्हणजे तुम्ही खरंच खोटं बोलले का? पण आता काय करणार मग मी? अहो काय करणार म्हणजे ही पद्धत असती का असं खोटं बोलून पैसे घ्यायचे एखाद्याकडून? काम धंदा करा जरा, चांगले धडधाकट आहेत ना, लोक पैसे देतात आणि स्वतःच्या पायावर कमवा स्वतःच. खरंय तुमचं, पण काय माहितीये का, हे तुमच्या पोटात 2 घास गेले ना मग तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी सांगताय. अहो आमच्या पोटालाच खायला नाही, आम्हाला पण काय हौस नाही एखाद्याला फसवायची किंवा भीक मागायची कोणा पुढं. आपण जरा काम धंदा करा, काम करा ना जरा, मग भेटन तुम्हाला, मग पोटात जाईन तुमच्या. असं भीक मागून किती दिवस तुम्ही हे करता? कामच करायला गेलो होतो, मोलमजुरीची कामं केली, 3 महिने एका माणसाच्या इथं काम केलं. लागले की थोडे थोडे पैसे द्यायचा, 50-100, पण पगार मागितला की नाही. 3 महिने काम केलं आणि मला तसाच हाकलून दिला. आता कोणाकडे पगार मागणार मी? बरं तो माणूस आहे गावातला मोठा प्रतिष्ठित, ही मोठी माणसं जर अशी पैसे बुडवतात आमच्या गरीबाचं, काय करायचं बरं आम्ही? तुम्हाला हे सगळं बोलणं सुचतंय ना, तुमच्या पोटात अन्न आहे म्हणून. उपाशी पोट माणसाला चांगलं वाईट कळत नाही.